नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहर जिल्ह्यात उत्साहात साजरी. जयंतीत मराठा आरक्षण आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे झळकले पोस्टर. काँग्रेस राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले होते. एमआयएम पक्षाला नाव ठेवणारे आता भाजप सोबत जात आहेत. त्याच वेळी लोकशाही संपली, खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष होत असल्याचे औचित्य साधून 350 विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त मानवंदना देत शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित महासंस्कृती या महोत्सवास औपचारिक प्रारंभही येथूनच करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष होत असल्याचे औचित्य साधून 350 विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली. लेझिम पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने क्रांती चौक येथील वातावरण भारावून गेले. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित महासंस्कृती या महोत्सवास औपचारिक प्रारंभही येथूनच करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 350 विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने लेझिम नृत्य सादर करून महाराजांना मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी राठोड, तहसीलदार मुंडलोट, जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेझिम पथकाच्या तालबद्ध कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मनपा आयुक्त जी श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, नितीन बगाटे यांनी लेझिम पथकात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण हार घालून आपण या ठिकाणी अभिवादन केलं आणि दिवसभर उत्साहात आपण विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि शासनाच्या वतीने महासंस्कृती अभियानसुद्धा आपण या ठिकाणी राबवत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलू या ठिकाणी लोकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकांमध्ये भगवे आणि निळे झेंडे फिरवून ध्वजाचा अपमान करणाऱ्यांवर आणि स्टीलचे रॉड घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी करडी नजर ठेवत कडक कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना क्रांती चौक येथे काही तरुणांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही तरुण स्टीलचा रॉड घेऊन सहभागी झाले होते, तर पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना पकडून त्यांच्याकडील रॉड जमा केला. तर समोर उभा असलेल्या स्टेजवर जाऊन माईकवर वातावरण शांत करण्याचा आणि शांततेत मिरवणूक साजरी करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले. शिवसैनिकांना प्रबळ आवाजाकडे लक्ष असू द्या. शिवसैनिकांना प्रबळ आवाजाकडे लक्ष असू द्या. तुम्हाला 3 वेळेस सांगतो, दांडे काठी, झेंड्याची काठी, दांडे आणि हे स्टीलचे जे झेंडे ना, तुम्हाला प्रबळ समजून सांगतो. विनाकारण एकमेकाला झेंडे फिरवताना आता एक तुमचा शिवसैनिक थोडंसं त्याला लागलं, त्याला समजवलं, कृपया झेंडे फिरू नका आणि एकमेकाला तुमच्या आनंदाला विरजन येऊ देऊ नका. अजून काय सांगायला पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमची कारवाई करायला लावायची काय? विनाकारण तुमच्या आजच्या आनंदावर विरजन पडेल. आता याच्यानंतर कायदेशीर कारवाई होईल बघा. आम्ही 3 वेळेस तुम्हाला समजून सांगतो. आजचा आनंदाचा तुम्ही फायदा घ्या ना. आनंद उत्सव साजरा करा. विनाकारण त्या आनंदावर विरजन पडू नका देऊ. आणि हे स्टीलचं घेऊन हातात काही गरज आहे का?
त्यापूर्वी क्रांती चौक येथे सुरू असलेल्या मिरवणुकीमध्ये निळे झेंडे आणि भगवे झेंडे फिरवून त्या ध्वजांचा अवमान करण्याची सुरुवात केली। झेंडे फिरवत असताना अनेकांना त्या झेंड्यांचे दांडे लागल्याने ते जखमी झाले असे पाहावयास मिळाले। यावर देखील पोलिसांनी तात्काळ त्यांचे झेंडे जमा करून त्यांच्यावर कारवाई करत असल्याचे निदर्शनात आले। सार्वजनिक मिरवणुकांमध्ये मागील काही दिवसांपासून महापुरुषांच्या जयंतीमध्ये झेंडे फिरवून गर्दी पांगवण्याचा प्रकार दिसून येत होता। यावेळी या प्रकारावर पोलीस प्रशासनाने योग्य तो अंकुश लावला आणि मिरवणूक पुन्हा शांततेच्या मार्गाने सुरू करण्यात आली। सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगर वासियांना सर्वांना छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे या शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजीनगर येथे खूप हर्षोल्लासात आणि आनंदात साजरी केली जात आहे आणि पोलीस प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे की आम्ही सर्व नागरिकांना एक सुरक्षित आणि आनंदी शिवजयंती साजरा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती संभाजीनगर वासियांना हार्दिक शुभेच्छा। ट्रॅफिकमध्ये क्रांती चौकाकडे येणारे ट्रॅफिक वळवण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल मीडिया थ्रू आम्ही सगळ्यांना कळवलेलं आहे। क्रांती चौक येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला प्रारंभ करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देत शुभ संदेश दिला। सर्व मान्यवरांना विनंती आहे की शिव महोत्सवाच्या व्यासपीठावर आपण यावं। छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती आहे। त्यानिमित्तानं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर असेल, महाराष्ट्र असेल आणि देशभर असेल आणि जगात जिथं जिथं हिंदू समाज आहे त्या ठिकाणी ही जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते। आणि विशेष म्हणजे हे वर्ष म्हणजे 350वे राज्याभिषेकचं वर्ष आणि या राज्याभिषेक सोहळासुद्धा संपूर्ण ठिकाणी साजरा केला जातो आहे। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सकाळीच छत्रपती शिवरायाला अभिवादन करण्यासाठी या शिवछत्रपती जयंतीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, यावेळेसचे अध्यक्ष अनिल भाऊ बोरसे, महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पोलीस डेप्युटी कमिशनर आणि सर्वजण इथं आम्ही जमलेलो आहोत आणि सर्व उत्साहात आम्ही आज छत्रपती शिवरायाला अभिवादन करून छत्रपती शिवरायाचा आदर्श ठेवून या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जनतेच्या विविध सोयीसाठी काम कसं करता येईल ते आदर्श आम्ही ठेवणार आहोत। परत एकदा मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आपण ही शिवजयंती अत्यंत उत्साहात आनंदात साजरी करावी आणि त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। शिवरायांनी जे राज्य केलं त्यांच्या आदर्शावर त्यांना समोर ठेवून किमान गोरगरिबासाठी, जनतेसाठी आणि शहरवासियांसाठी चांगलं काम करावं हेच आमचा आदर्श। जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना आम्ही आज खूप शुभेच्छा देतो आणि हा शिवजयंती अतिशय उत्साहात सगळ्यांनी साजरा करावी, शांततेत साजरा करावी ही सर्व शिवभक्तांना। शिवजयंतीला भारतीय जनता पार्टीचं सरकार मोदीजींच्या नेतृत्वामध्ये येणार 400+ सीट। खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बसवल्याचा दाखला देत लोकसभेला घेऊन डॉक्टर भागवत कराड यांची खिल्ली उडवली। आम्ही संकल्प केला की हे काही लोक त्या ठिकाणी उड्या मारतात हिंदुत्व, आम्ही हिंदुत्व नाही का, म्हणजे यांचंच हिंदुत्व आहे का? आता सुद्धा त्या ठिकाणी जे राज्यमंत्री होते ते राज्यमंत्री धक्काबुक्की करीत त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही इतक्या वर्ष तुम्ही सगळं पाहिलं तर आता आम्हाला, पण असं नाही, जे ओरिजिनल ते ओरिजिनलच आहे ना। आम्ही सर्व ओरिजिनल इथे या ठिकाणी आम्ही ध्वजारोहण केलं होतं आणि हे सांगितलं होतं त्यावेळेस आम्ही की इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी 1970ला सुरुवात केली होती ती पृथ्वीराज भाऊ यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी गवळीपुरात त्या ठिकाणी मी केली होती नवपुरा, आणि नंतर संध्याकाळी गुलमंडीवर त्या ठिकाणी कीर्तन केलं होतं। श्रीकृष्णदास सिंदरकर यांनी कीर्तन केलं होतं आणि एक जल्लोष निर्माण झाला। त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग एक दोन गाड्या निघाल्या, आता मग करता 150 गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी असायचा
आता हे कोरोनामुळे त्या ठिकाणी मिरवणुका बंद झाल्या, परंतु नंतर मग मात्र आता खूप जोरात त्या ठिकाणी शिवजयंती ठिकठिकाणी साजरी होत आहे. आज मी या ठिकाणी सांगेल की आपण सर्वजण शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी आपली शिकवण दिली ती शिकवण सर्व धर्मियांना घेऊन चालायचं ही त्यांची शिकवण होती. त्यांच्यामध्ये फक्त एकच समाज नव्हता, सर्व समाज होता आणि म्हणून त्यांचं अनुकरण करून आपण पुढे मी तर हे आता मी माझ्या पक्षाचं म्हणेन माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवजयंतीची सुरुवात केली. आम्हा सर्वांना सांगितलं शिवसेनेची स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी कोणतीही शिवसेनेची बैठक असो, मेळावा असो, त्या ठिकाणी छत्रपतींचं पूजन केल्यानंतरच आम्ही सुरू करतो. आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा ठेवून किंवा प्रतिमा ठेवून हे कधीही त्या ठिकाणी पूजन नाही केलं, पण आम्ही पूजन करतो आणि म्हणून आमचं दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे असं माननीय बाळासाहेब नेहमी म्हणतात. आज माननीय उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी करतात आणि हा उद्धवजींच्या काळातला पुतळा आहे. त्यांच्या काळात आणि आदित्य ठाकरे जे आले ते उद्घाटन करायला ते पर्यटन मंत्री होते आणि त्यांच्यामुळे हा पुतळा एकदम भयंकर. पालकमंत्री त्यावेळेस सुभाष देसाई होते आणि आम्ही सगळे या ठिकाणी स्थापन झाला. अप्रतिम असं त्या ठिकाणी तो उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम जबरदस्त होता. असा तो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज पण छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे का चेहरा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याने गेले होते त्या निजामाच्या तिथे म्हणजे किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी निजाम थांबले होते, त्यांना भेटायला गेले होते आणि आमच्या गुलमंडीला आमच्या पैठण गेटला गुलमंडीला सिटी चौकात मच्छीकडं या सगळ्याला महत्त्व हे की शिवाजी महाराज इथून गेले होते म्हणून हा असा चेहरा तिकडे केला. आणि पुढे दिल्ली आहे, उत्तरेकडे दिल्ली आहे पण दिल्लीकडे त्या ठिकाणी हा पुतळा जातो असं ही स्कीम हे आपले मध्ये घुसायचा प्रयत्न आहे त्यांचा. ते मध्ये घुसायचा प्रयत्न म्हणजे ते त्यांना मी हळूच सांगितलं तुमचं नाव डिक्लेअर झालेलं नाही, नाव दुसरंच काहीतरी दिल्लीहून येऊ लागलं. तुम्हाला असं म्हणायचं किंवा तुमच्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करता येईल? माझ्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करतात पण ते काही करू शकत नाही. म्हणजे घुसखोरी त्यांची ही काही आमच्यासारखी नाही आहे. आम्ही जबरदस्त घुसखोरांना त्या ठिकाणी बरोबर सरळ करतो आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेन की त्याला मी सांगितलं तुम्ही इतकं करून सुद्धा काही फायदा नाही, तुमचं नावच नाही आहे. असं म्हणायचं की आपण म्हणले की भाजपा हे खोटं शिवाजी महाराजांचं खोटं हिंदुत्व दाखवण्याचं प्रयत्न करतो. नाही ते भाजपवाले सगळे खोटं हिंदुत्व दाखवतात. आज जर सत्तेमध्ये आपण मोदी जर सत्तेमध्ये असतील तर त्यांना सर्व धर्मीयांना घेऊन चालावं लागतं. ते सर्व धर्मीय घेऊन ते चालतच नाही. म्हणजे बरोबर नाही. राज्यकर्ता जो असतो छत्रपती शिवाजी महाराज राज्य करते होते पण त्यांनी कसं सगळ्यांना घेऊन चालले तसं त्यांनी सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे असं माझं स्पष्ट मत त्यांना आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय, आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा.
आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये क्रांती चौक येथे झळकले मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर। शिवजयंतीमध्येही आरक्षणाचा मुद्दा घेऊन मावळे सहभागी झाले होते। शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोचे व नावाचे बॅनर काही तरुणांनी हातात घेऊन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये क्रांती चौक येथे मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर काही तरुणांनी झळकवले। मराठा आरक्षणाचा या ठिकाणी मुद्दा मांडण्यात आला। शिवजयंतीमध्येही आरक्षणाचा मुद्दा घेऊन मावळे सहभागी झाले होते असे चित्र सध्या शहरात बघायला मिळाले। पुढच्या वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत छावणी भागामध्ये नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिले। छावणी परिसरात समाजसेवक रखमाजी जाधव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत आहे आणि हे साजरी करत असताना आम्हाला आनंद होतोय की सर्व जातीय धर्मीय एकत्र येऊन ही जयंती साजरी करतात। छत्रपती शिवाजी महाराज राजे होते, पण अण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे मावळे जे होते, त्यांच्या युद्धामध्ये युद्ध करणारे सैनिक जे होते, सर्व जाती धर्माचे होते। म्हणून आज संपूर्ण भारत देशामध्ये शिवजयंती साजरी होते। ही साजरी करत असताना मला दुसरी गोष्ट नमूद करायची आहे की हे वर्ष म्हणजे शिव छत्रपती राजा यांचा अभिषेकचा 350वां वर्ष, 350वां वर्ष सुद्धा साजरं केलं जात आहे। एकंदरीत शिवाजी महाराजांची राजनीती
आदर्श होती आणि सर्वांना सर्व प्रजाला एक चांगला न्याय मिळत होता. मी सर्वांची नावं मला पाठ आहेत. आता अण्णांची नावं घेतल्यामुळं सर्वांचं अण्णांच्या माध्यमातून आणि रत्नांच्या माध्यमातून स्वागत झालेलं आहे. मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वजण मिळून शिवजयंती साजरी करतोय. असंच प्रत्येक सणावारात एकत्र आलं पाहिजे आणि रत्नाजी यांचं विशेष अभिनंदन. माननीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करताय आणि आपल्याला हेच सर्व पक्ष मिळून काम करायचं आहे. राहिला छावणीच्या विकासासाठी जी आपली मागणी आहे ही इथं शिवाजी महाराजांची पुतळ्यासाठी जागा आहे, पण पुढची जयंती आपल्याला त्या ठिकाणी आपण साजरी करू. त्याच्यासाठी लागणारा 10 लाखाचा पुतळा आणि 10 ते 15 लाखाचं जे असेल मी आणि संजय शिरसाट तर या भागाचे ते आमदार आहेत आम्ही दोघंजण मिळून 25 लाखाचा निधी देऊ. पण लवकरात लवकर अण्णा आम्हाला दोघांना चहा प्यायला बोलवा. ते आपली जावाई तुमच्याकडे बसून पत्र देऊ. लवकरात लवकर त्याचं काय टेंडर असेल ते प्रोसिजर करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छावणीमध्ये बसू. एकंदरीत या भागाच्या विकासासाठी जे जे काय आपल्याला लागेल ते केंद्रातून आम्ही देण्याचा मदत करू. आपण पेपर वाचला असेल, माननीय मोदी साहेबांनी आपल्या विद्यापीठाला 100 कोटी रुपये दिले. किती? 100 कोटी रुपये दिले आणि जवळजवळ 25,000 कोटीची कामं या संभाजीनगरसाठी या 3 वर्षामध्ये मी मंजूर करून घेतली. मी या प्रसंगी मीरा रोड दंगलीनंतर मुंबईत घरे पाडली. एकनाथ शिंदे यांना संविधान चालवायचे आहे की बुलडोजर चालवायचे, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषदेत केलाय. आपको लगता है कि जो हिंदुस्तान में मुसलमान रहते हैं उन्हें डराया जा रहा है, कभी मॉब लिंचिंग के नाम पर, कभी ATS? मैंने तो ये तमाम बातें अपने पार्लियामेंट लास्ट सेशन में जो प्रेसिडेंट डिबेट हुआ था उसमें कही है. आज भारत के जो मुसलमान हैं जिनकी आबादी 17 करोड़ है वो अपने आप को ऐसा महसूस करते हैं जिस तरह हिटलर के ज़माने में यहूदी महसूस करते थे अपने आप को. मैंने पार्लियामेंट में बात कही है ये, तो इसमें क्या उसमें और छुपाना क्या है उसमें. मैंने यहाँ तक कह दिया कि हमको भारत के प्रधानमंत्री पर अब यकीन नहीं रहा है क्योंकि वो उनकी ही सरकार में सब चीज़ें हो रही हैं. आप बताइए हल्द्वानी में क्या हुआ है, किस तरीके से वहाँ पर पुलिस फायरिंग में लोगों को जान ले चली गई उन लोगों की. मीरा रोड मामले पे वारिस पठान साहब को भी कल नोटिस दी गई, उनको नहीं जाने दिया गया. तो आप क्या जाएंगे वहाँ पर? क्यों, तो वहाँ काफ़ी लोगों की. नहीं, हम जाएंगे, क्यों नहीं जाएंगे, बराबर जाएंगे. अरे भाई हम ही तो जा रहे हैं. ये जो बड़े बड़े पार्टीज के नेता है इलेक्शन आएगा तो भीख मांगने जाएंगे, जब किसी का कारोबार बुलडोज़र से बर्बाद कर दिया गया, घर को बर्बाद कर दिया गया. ये लोग बेशरम है, ये लोग कि इंसान की तकलीफ इनको दिखती नहीं. वोट के लिए जाकर अपनी गरज के लिए खुदगर्ज लोग हैं ये लोग. वन साइडेड एक्शन शिंदे सरकार ने ली, मैं उसका कंडेम करता हूँ. बुलडोज़र चलाते आप, इतने साल से क्या कर रहे थे. ये आपको सरकार चलाएंगे, बुलडोज़र चलाएंगे या संविधान चलाएंगे आप लोग. ठीक है, उनके लोग काफ़ी जाके वहाँ भाषण भी कर रहे और सब जा रहे, मगर वारिस पठान जब जाने की बात हुई, राजा सिंह को आज उन्होंने वहाँ पर ऐलान किया कि हम रैली निकालेंगे और वारिस पठान को दूसरे सब नोटिस दे रहे. यही तो हम बता रहे हैं. जितने महाराष्ट्र में क्या है लव जिहाद के ऊपर 30-40 मीटिंगें हुई पूरे महाराष्ट्र में, उसमें कितनी गंदी बातें कही गई, प्रोवोकेटिव बातें कही गई. यहाँ की शिंदे सरकार तो आंख मूंछ के बैठी थी कि हाँ चलो उनकी सरपरस्ती हासिल थी. सुप्रीम कोर्ट में कोई केस डालता तो इनको केस बुक करना पड़ा. जब कभी भी कोई इस तरह का पब्लिक मीटिंग होती, थोड़े दिन पहले सुप्रीम कोर्ट में केस आया जिसे सुप्रीम कोर्ट ने कहा कि अगर इसमें कोई अनाप शनाप इलीगल बातें कहेंगे तो अब एक्शन लो. तो ये तो पूरा कर रहे हैं ना भाई. ये फाशिज्म है, ये मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स का आप बेहतरीन मिसाल देख रहे हैं. अब वही तो शुरू में कहा था आपसे कि आइडियोलॉजी पर तो मुकाबला नहीं हो रहा है ना. मुसलमानों से यही कहा जा रहा है कि तुम गूंगे, अंधे और बहरे बन के बैठो और इलेक्शन जब आएगा निकल के हमारे को सेकुलरिज्म के नाम पे वोट दे दो.
और खामोश बैठो। हम बर्बाद हो रहे हैं। अरे भाई, दिल्ली में 600 साल की मस्जिद के बाजू कब्रस्तान था, आप जाकर देखिए, विजुअल्स हैं। कब्रस्तान को डेमोलिश करे तो मुसलमानों के लाशों में कफन बाहर निकल कर आ गया उसमें। इतनी बेइज्जती, ये कोई तरीका है? तो ये हर जगह इसी हो रहा है। वारिस पठान को रोकेंगे, MIM के कार्यकर्ता को नहीं जाने देंगे, मगर जो RSS BJP के वो जाएंगे, वो जाकर जख्म पर नमक फेंकेंगे। CAA NRC का मसला अभी आप आने से पहले बोल दिया, बस अब हो गया। चलिए सर, आखिरी आखिरी हो गया बस। सलाम वालेकुम। हज के लिए अभी चलो बस चलो। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहर जिल्ह्यात उत्साहात साजरी। जयंतीत मराठा आरक्षण आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे झळकले पोस्टर। काँग्रेस राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले होते। MIM पक्षाला नाव ठेवणारे आता भाजप सोबत जात आहेत। त्याच वेळी लोकशाही संपली, खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे प्रतिपादन। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।